16व्या किंवा 18व्या आठवड्याला केल्या जाणारा जो अँटीनेटल स्कॅन असतो, ज्याला एनॉमली स्कॅन म्हणतात, त्यामध्ये बाळाच्या किडनीवरती सूज आहे असं काही प्रमाणात दिसून येत असतं. अँटीनेटल स्कॅनमध्ये जरी किडनीवरती सूज असं सोनोग्राफीमध्ये तुम्हाला मिळालेलं असलं तरी सुद्धा तुम्ही एकदम पॅनिक होऊ नका, कारण पॅनिक होणं ही याच्यावरची ट्रीटमेंट नाही आहे. तर किंवा बाळ जन्मल्यानंतर त्यासंबंधी कसली ट्रीटमेंट आवश्यक आहे किंवा उपलब्ध आहे आणि त्या ट्रीटमेंटचा सक्सेस रेट काय आहे, या सर्व गोष्टींचा तुम्हाला जे सल्लामसलत असते ती पेडियाट्रिक सर्जन्सद्वारा केल्या जाते. नमस्कार, मी डॉक्टर मिलिंद जोशी, पेडियाट्रिक लॅप्रोस्कोपिक सर्जन आणि यूरोलॉजिस्ट, हॅपी किड्स हॉस्पिटल जळगाव येथे कार्यरत आहे. आज आपण जाणून घेऊया, जेव्हा एखाद्या कपलला प्रेग्नन्सीची गुड न्यूज दिली जाते आणि ती प्रेग्नन्सी कन्फर्म करण्यासाठी जेव्हा त्या स्त्रीची सोनोग्राफी केली जाते, ज्याला अँटीनेटल स्कॅन म्हणतात, त्या अँटीनेटल स्कॅनमध्ये कधीकधी पोटातल्या गर्भामध्ये काही जन्मतः असलेले आजार आढळून येतात आणि मग आनंदाच्या गोष्टीवरती विरजण टाकल्यासारखा प्रकार घडत असतो. तर अशा सर्व अँटीनेटल सोनोग्राफीमध्ये, ज्याला अँटीनेटल स्कॅन्समध्ये, जर गर्भाला काही जन्मतः असलेले आजार सांगितले गेले असतील तर त्या होणाऱ्या पालकांनी कसल्याही प्रकारची चिंता न बाळगता तो रिपोर्ट घेऊन त्यांचे सर्व प्रकारचे शंका निरसन करून घेण्यासाठी पेडियाट्रिक सर्जन म्हणजे शिशुशल्य चिकित्सकाचा सल्ला घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. अर्थात सामान्य लोकांना या गोष्टीची माहिती नसल्यामुळे ते रिपोर्ट घेऊन जे गायनाकोलॉजिस्टकडे त्यांनी सल्लामसलत केली असेल, त्या गायनाकोलॉजिस्टचं हे काम आहे की त्यांनी पेडियाट्रिक सर्जनच्या सल्ल्यासाठी पुढे त्या होणाऱ्या पालकांना पाठवायला पाहिजे, जेणेकरून होणाऱ्या बालकाला जे संभाव्य धोके किंवा त्याची पुढची जी ट्रीटमेंट आहे त्याबद्दल त्या होणाऱ्या पालकांची सर्व प्रकारची मानसिक तयारी केली जाऊ शकते. तसंच बाळ जन्मल्यानंतर बाळाची योग्य प्रकारची सर्जिकल ट्रीटमेंट जी का गरज असेल त्या प्रकारे केल्या जाऊ शकते. तर आज आपण जाणून घेऊया या अँटीनेटल सोनोग्राफीमध्ये जे कॉमन डायग्नोसिस केलं जातं, ज्याला हायड्रोनेफ्रोसिस किंवा सामान्य भाषेत किडनीवरती सूज असणं, ही एक कॉमन लक्षण या अँटीनेटल सोनोग्राफीमध्ये गर्भामध्ये दिसून येतं. आता यामध्ये किडनी आणि सूज या दोन्ही गोष्टी ऐकल्यानंतर नैसर्गिक आहे की गंभीर आजार आहे असं वाटून त्याची काळजी वाढू शकते, होणाऱ्या मातेची काळजी वाढू शकते आणि मग त्यामुळे बाळाच्या वाढीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. तर जेव्हा अँटीनेटल सोनोग्राफीमध्ये बाळाच्या किडनीवरती सूज आहे असं जर काही रिपोर्ट आलेला असेल तर अशा वेळी पेडियाट्रिक सर्जनशी भेटून आणि त्यांचा योग्य प्रकारे सल्ला घेऊन त्यानुसार पुढच्या सोनोग्राफी ज्या अँटीनेटल स्कॅनमध्ये केव्हा करायला पाहिजे किंवा त्या अँटीनेटल स्कॅन्समध्ये काय आम्ही बघत असतो, ज्यामुळे बाळाची वाढ जी आहे ती व्यवस्थित होते आहे की नाही, किंवा त्या किडनीवरती असलेली सूज ही किती गंभीर आहे, या सर्व गोष्टींचा उहापोह पेडियाट्रिक सर्जनसोबत बोलण्यामधनं केला जाऊ शकतो. आता एक चांगली गोष्ट अशी आहे की पुष्कळदा 16व्या किंवा 18व्या आठवड्याला केल्या जाणारा जो अँटीनेटल स्कॅन असतो, ज्याला एनॉमली स्कॅन म्हणतात, त्यामध्ये बाळाच्या किडनीवरती सूज आहे असं काही प्रमाणात दिसून येत असतं. तर असं बऱ्याच बालकांमध्ये दिसून येतं, पण त्यातलं फारच थोड्या बालकांमध्ये ॲक्च्युअल सूज ही पुढच्या सर्व सोनोग्राफीमध्ये दिसून येते. म्हणजे ही जी सूज आहे ही ट्रान्झिएंट किंवा टेम्पररी सूज सुद्धा असण्याची शक्यता आहे. तसंच एका किडनीवरती सूज आहे की दोन्ही किडनीवरती सूज आहे, किंवा किडनीच्या लघवी वाहून देणाऱ्या ज्या नळ्या आहेत, ज्यांना युरेटर असं म्हणतात, त्यांच्यावरती पण सूज आहे की नाही, किंवा लघवीच्या पिशवीवरती सूज आहे का, किंवा ज्याला युरिन सायकलिंग म्हणतात ते व्यवस्थित होत आहे की नाही, ह्या सर्व गोष्टी अँटीनेटल स्कॅनमध्ये आम्ही सजेस्ट करत असतो बघण्यासाठी. आणि त्याच्यावरनं बालकाच्या किडनीची जी सूज आहे, म्हणजे गर्भावस्थेतल्या बालकाच्या किडनीवरती जी सूज आहे ती किती गंभीर आहे याचं आम्ही प्रिडिक्शन पालकांसोबत देऊ शकतो. आता पुष्कळदा असंही असतं की काही गंभीर किडनीचे आजार असतात जे फक्त किडनीवरती सूज अशा प्रकारे सुद्धा प्रेझेंट करतात. अशा बालकांना जन्मल्यानंतर त्यांचं कंप्लीट इव्हॅल्युएशन त्या किडनीच्या सूजेसाठी केलं जातं, कन्फर्म केलं जाते ती किडनीवरती सूज आहे की नाही, आणि असली तर त्यासाठी सर्जिकल ट्रीटमेंट कोणत्या बाळांमध्ये लागू शकते त्या प्रकारचे ओपिनियन पेडियाट्रिक सर्जन्स हे बाळाच्या तपासणीनंतर आणि त्यांच्या सल्लामसलतीनंतर पालकांनी घ्यायचं असतं. तर अशा प्रकारे माझं तुम्हाला हे म्हणणं राहील किंवा पालकांना सल्ला राहील की अँटीनेटल स्कॅनमध्ये जरी किडनीवरती सूज असं सोनोग्राफीमध्ये तुम्हाला मिळालेलं असलं तरीसुद्धा तुम्ही एकदम पॅनिक होऊ नका, कारण
पॅनिक होणं ही याच्यावरची ट्रीटमेंट नाही आहे, तर तो रिपोर्ट घेऊन तुम्ही तुमच्या जवळच्या पेडियाट्रिक सर्जनशी सल्लामसलत करायला पाहिजे त्या रिपोर्ट संबंधात आणि त्यांची ओपिनियन घ्यायला पाहिजे की त्या रिपोर्टमध्ये जी किडनीवरती सूज मेन्शन केल्या गेली आहे ती किती गंभीर आहे किंवा त्यासाठी कोणत्या प्रकारचा फॉलोअप केला गेला पाहिजे किंवा बाळ जन्मल्यानंतर त्यासंबंधी कसली ट्रीटमेंट आवश्यक आहे किंवा उपलब्ध आहे आणि त्या ट्रीटमेंटचा सक्सेस रेट काय आहे, ह्या सर्व गोष्टींचा तुम्हाला जे सल्लामसलत असते ती पेडियाट्रिक सर्जन्सद्वारा केल्या जाते. आणि म्हणून अशा प्रकारच्या सोनोग्राफीजमध्ये जरी तो अँटीनेटल स्कॅनमध्ये किडनीवरती सूज आढळली असली तरी कसल्याही प्रकारे मनात भीती न बाळगता किंवा कसल्याही प्रकारे पॅनिक न होता तुम्ही पेडियाट्रिक सर्जनचा सल्ला घेतला पाहिजे. कारण या अशा प्रकार जसं मी तुम्हाला पहिले पण सांगितलं, किडनीवरती सूज असणं हे कधी कधी टेम्पररी लक्षण असतं आणि पुष्कळदा सबसिक्वेंट सोनोग्राफीमध्ये ते आढळत नाही किंवा कधी कधी असंही असतं की सुरुवातीची सोनोग्राफी नॉर्मल असते आणि सबसिक्वेंट सोनोग्राफीमध्ये किडनीवरती सूज आढळू शकते, अशी पण पॉसिबिलिटी असते. तर अशा प्रकारचं काही पण जरी असलं तरी पण पेडियाट्रिक सर्जनचा सल्ला हा त्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण तेच तुम्हाला या सर्व आजारांबद्दल योग्य प्रकारे निदान देऊ शकतात किंवा सर्जिकल ट्रीटमेंट जर लागली तर तेच पुढे बाळ जन्मल्यानंतर त्याची सर्जिकल ट्रीटमेंट करत असतात. त्यामुळे अँटीनेटल हायड्रोनेफ्रोसिस हा जरी एक पुष्कळ कॉमन सोनोग्राफिक फाइंडिंग असला तरी प्रत्येकच बाळामध्ये तो गंभीर नसतो, प्रत्येकच बाळामध्ये त्यासाठी ऑपरेशन लागत नाही किंवा प्रत्येकच बाळामध्ये त्यामुळे जीवाला धोका असतो असं नाही. तर प्रायमरीली तर अँटीनेटल हायड्रोनेफ्रोसिस हे जीवाला धोकादायक असण्याचं लक्षण नाहीच. फारच थोड्या बालकांमध्ये हे अँटीनेटल हायड्रोनेफ्रोसिस हे पर्सिस्टंट राहतं किंवा जन्मल्यानंतर त्यासाठी काही इव्हॅल्युएशन किंवा ट्रीटमेंटची गरज पडते. उरलेल्या सर्व बालकांमध्ये बाकी सर्व गोष्टी जर नॉर्मल असतील तर हायड्रोनेफ्रोसिस हा आजार जीव घेणा आजार नसतो. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रेग्नन्सीमध्ये कसलीही शंका किंवा चिंता न करता ती प्रेग्नन्सी ही कंटिन्यू केल्या गेली पाहिजे. अर्थात हे सर्व निर्णय पेडियाट्रिक सर्जनच्या डिस्कशन नंतरच पालकांनी घ्यायला हवेत, म्हणजे त्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि सल्ला त्या बाबतीत दिला जाऊ शकतो. तर ही माहिती झाली अँटीनेटल हायड्रोनेफ्रोसिस बद्दलची. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.